नमस्कार मित्रांनो, गुरुकृपा आयुर्वेद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण नवीन अध्याय घेऊन येत आहोत आहे तो म्हणजे दिनचर्या। तर आज हा विषय का आपण घेतलाय त्याचं कारण म्हणजे की दिनचर्या काय आहे हेच आपण विसरून गेलेलो आहे त्या मॉडर्न युगामध्ये, की आयुर्वेदाचार्यांनी दिनचर्या कशी वर्णन केलेली आहे की स्वस्थ वृत्त अशा माणसाची, मनुष्याची दिनचर्या कशी असावी, म्हणजे लाईफस्टाईल कशी असावी, ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय कसं आणि काय करावं। तर दिवसाची सुरुवात उठून करायची आणि कशी करायची। सर्वात महत्त्वाचं ब्राह्म्य मुहूर्त उत्तिष्ठे, म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठावं। तो काळ कुठला? साधारण सूर्योदयापूर्वी, सूर्य उगवण्याच्या अगोदर साधारण 1.5 तास अगोदर आपण झोपेतनं उठलं पाहिजे। उठल्यानंतर मलमूत्र विसर्जन झाल्यानंतर पण व्यायामाकडे आलो पाहिजे। बऱ्याच जणांना प्रश्न असतो की इतक्या लवकर उठून काय करायचं। तर सर्वात महत्त्वाचं की व्यायाम हा सर्व आयुर्वेदाचार्यांनी सर्वांना सांगितलेला आहे। म्हणजे तो स्वस्थ वृत्त व्यक्ती असेल किंवा रुग्ण असेल, बाल असेल, तरुण असेल किंवा वृद्ध असेल, त्यांच्या वयाच्या अवस्थेनुसार काही योगासने सांगितलेली आहेत, काही प्राणायाम सांगितलेले आहेत, काही व्यायाम सांगितलेले आहेत। कमीत कमी व्यायामात जरी आपण काही जरी शक्य नसेल तरी 12 सूर्यनमस्कारापासून दिवसाची सुरुवात करावी, ओमकार करावेत, प्राणायाम करावा। ह्या गोष्टी सकाळी उठल्यानंतरच्या आहेत। ब्रह्ममुहूर्ताचं महत्त्व हे योगाच्या दृष्टीने खूप अतिशय महत्त्व आहे। त्याचं कारण असं आहे की ब्रह्ममुहूर्त हा वाताचा काळ असतो। आयुर्वेदामध्ये 3 काळाचं वर्णन केलं आहे, वात, पित्त आणि कफ। अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्त हा वाताचा, त्यानंतर 8 ते 10 वाजेपर्यंत हा कफाचा काळ असतो, 10 ते 2 वाजेपर्यंत हा पित्ताचा काळ असतो। परत मग वाताचा काळ सुरू होतो सायंकाळी 2 नंतर 6 वाजेपर्यंत। असं हे ऋतुचक्र म्हणजे दोषांचं चक्र चालू असतं। तर त्यातला आपण ब्रह्ममुहूर्त जो निवडतो त्याचं कारण असं आहे की त्यामध्ये दोन्ही नाड्या ह्या मुख्यतः सुरू असतात, म्हणजे चालू असतात। अशा वेळेस प्राणायाम जर केला तर तो शरीरासाठी, मनासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। सकाळचा योग प्राणायाम ही सुरुवात झाल्यानंतर 7 वाजल्यानंतर तुम्ही 10 वाजेपर्यंत सकाळचं जेवण व्यवस्थित पूर्ण केलं पाहिजे। तर सकाळची न्याहारी ही पोटभर असली पाहिजे, दुपारचं जेवण हे मध्यम असलं पाहिजे आणि रात्री हे खूपच लघु आहार असला पाहिजे। दुपारचं जेवणाचा काळ साधारणतः म्हणजे 1 ते 2च्या ह्या दरम्यान असावं दुपारचं जेवण, ते पण अल्पमात्रेत असावं। मग त्यानंतर असं वर्णन येते की वामकुक्षी घ्यावी का? खरं तर वामकुक्षी होतच नाही। आपण जर दुपारी जेवण केलं आणि वामकुक्षी घ्यायला गेलो तर साधारण 1-1.5 तास झोप आरामात होते आणि ही झोप सर्व व्याधी करण्यास, म्हणजे मुख्यतः पित्त आणि कफ हे दोन्ही वाढवण्यास कारणीभूत असतं। त्यामुळं प्रत्येकाने खरंच जर वामकुक्षी म्हणजे दुपारी घ्यायचीच असेल तर आराम खुर्चीवरती थोडा वेळ 5-10 मिनिट आराम करावं। आता प्रश्न येतो मग रात्रीचं जेवण। रात्रीचं जेवण कधी करायचं? तर खरं तर आयडियली आपण निसर्गाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा एक ऑब्झर्वेशन केलं तर आपण पक्षी चिकित्सा जर आपल्या डेली रुटीन जीवनामध्ये आपण त्याचा उपयोग केला तर पक्षी हे सूर्योदय होण्याच्या म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठतात आणि सूर्यास्तानंतर ते आपल्या घरट्यात परत येतात। ते सकाळपासून म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून दिवसभर त्यांच्या म्हणजे दिनचर्येची म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था करतात आणि सायंकाळ झाली की अगदी घरट्यात येऊन ते पूर्ण ब्रह्ममुहूर्त होईपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत अजिबात घराच्या बाहेर निघत नाहीत। जर आपण त्याच पद्धतीने जर आपल्या जीवनात बदल केले तर रात्रीचं जेवण हे सूर्यास्तापूर्वी जर केलं आपण तर त्याचे फायदे काय आहेत? तर आपण म्हणजे साधारण 6:30-7:30 हा लास्ट टाइम जेवणाचा असावा, त्याच्यानंतर जेवण करू नये। तर त्यामुळे होतं काय, तर आपल्या झोपण्यामध्ये आणि जेवणामध्ये साधारण 3.5 ते 4 तासाचा अंतर येतो आणि घेतलेला आहार हा बऱ्यापैकी पचला जातो। आयुर्वेदानुसार दिनचर्या जर आपण फॉलो करत असू तर त्याचे फायदे काय आहेत? तर ब्रह्ममुहूर्तावरती उठलात तर ऑटोमॅटिक आपणाला गती मिळते आणि मलमूत्र विसर्जनाला कुठल्याही प्रकारची औषधी घेण्याची गरज नाही पडत। ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात। दुसरी गोष्ट काय, तर तुम्ही ही जर सायकल व्यवस्थित मेंटेन केलात तर तुमची भूक ही प्राकृत वेळेवर म्हणजे त्या वेळेनुसार लागते, तहान त्या वेळेनुसार लागते। तुम्हाला कुठलेही अन्न पदार्थ हे खूप प्रमाणात किंवा कमी प्रमाणात किंवा वेळ चुकून खाण्याची गरज पडत नाही आणि ह्यामुळे पूर्ण शरीराची, मनाची स्वस्थता राखण्यात खूप चांगल्या प्रकारे मदत होते।
तुम्हाला कुठल्याही आजाराबद्दल म्हणजे साधारण आजार असतील, भयावह आजार असतील, तर यासाठी योग्य सल्ला मार्गदर्शन हवा असेल तर गुरुकृपा आयुर्वेद हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. या व्हिडिओमधील माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.